दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाकर्मभूमी बुद्धविहार नाशिक रोड इथं भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय भिक्खू संघाचे कोषाध्यक्ष पूज्य भंते सुमेध बोधी यांचा वर्षावास आषाढ पौर्णिमा मंगलमय दिनी प्रारंभ करण्यात आला। रविवार दिनांक 21 जुलै रोजी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम अध्यक्ष प्रवीण बागुल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सुहास पवार, जिल्हा सचिव केंद्रीय शिक्षक कृष्णाजी सोनवणे, बुद्धविहार ट्रस्टी रविकांत भालेराव, नाशिक तालुकाध्यक्ष विजय गांगुर्डे, पीके गांगुर्डे, NB पगारे, नाशिक शहर शाखा उपाध्यक्षा लीना खरे, उपासिका महिला संस्था तथागत बुद्धविहार अध्यक्षा चंद्रकलाताई गांगुर्डे, नाशिक जिल्हा पश्चिम महिला विभाग अध्यक्षा सुरेखाताई बर्वे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून वर्षावास प्रारंभ करण्यात आला। प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचं सुगंधित पुष्पांनी व मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून पूजन करण्यात आलं। पूज्य भंते सुमेध बोधी यांनी उपस्थित शील संपन्न उपासक उपासिका यांना त्रिशरण पंचशील दिला। केंद्रीय शिक्षिका जयश्री गांगुर्डे यांचं सुमधुर बुद्धभीम गीतानं संपूर्ण विहार धम्ममय झाला होता। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व ग्रंथवाचन नाशिक जिल्हा पश्चिम सचिव केंद्रीय शिक्षक शरद भोगे यांनी केलं। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण बागुल, सुहास पवार, केंद्रीय शिक्षक कृष्णाजी सोनवणे, NB पगारे, पीके गांगुर्डे, चंद्रकलाताई गांगुर्डे, केंद्रीय शिक्षिका मंगलाताई वाघमारे, रेखाताई दिवे, सुशीलाताई जाधव, बबनराव गवळी, वैभव वाघमारे, जयवंत इंगोले, शांप सोनवणे, मेजर एकनाथ भालेराव, माधुरी निकम, नंदू भालेराव, महेश जाधव, प्रल्हाद उगडे, प्रकाश कुमार मोरे, निलेश खरे, सीमाताई रामराजे, शीतलताई बर्वे, सुवर्णाताई बर्वे, गार्गी बर्वे, जयश्रीताई गुंजाळ, माधवीताई शिरसाट, मंगलताई बोढारे, निशाताई पवार, निशाताई जाधव, सुनीताताई रोकडे, मीनाक्षीताई गांगुर्डे, मयूर पगारे, प्रणय बर्वे, विशाल जाधव, प्रकाश जगताप, सीमाताई आहिरे, वनिताताई मोरे, शीतलताई रोकडे, करण रोकडे, शांताबाई वाहुळे, वंदनाताई वाहुळे, सरिताताई जगताप, रेखाताई जगताप, सरिताताई शिवशरण, सुनंदा पगारे, नीलमताई खरात, सविताताई आहिरे, वैशालीताई हिरे, अरुण बोर्डे, कविताताई बोर्डे, कर्तव्य बोर्डे, मानस बोर्डे, सनी जाधव, उपासक उपासिका मान्यवरांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात शुभेच्छांच्या वर्षावासास प्रारंभ झाला। त्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाचे अधिकारी सुहास पवार साहेब हे आज प्रामुख्यानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होते। वर्षावासाचं महत्त्व पीके गांगुर्डे साहेब, शरद भोगे यांनी या ठिकाणी उपस्थितांना दिलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय बौद्ध महासभेचा जो 4 महिन्यातला प्रवचन मालिकेचा कार्यक्रम आहे तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे। भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका यांना जे विषय दिलेले आहेत त्या प्रत्येक विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी या बुद्धविहारामध्ये तसेच नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक बुद्धविहारामध्ये जिथे जिथे भारतीय बौद्ध महासभेचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। जवळजवळ येवला, निफाड, सिन्नर, चांदवड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक या सगळ्या तालुक्यांमध्ये आज मोठ्या उत्साहाने वर्षावासाचे उद्घाटनाचे कार्यक्रम संपन्न झालेले आहेत। भगूर असेल, देवळी कॅम्प असेल, भिदगाव असेल, जेल रोड असेल, तथागत बुद्धविहार असेल, कॅनल रोड, उपनगर या ठिकाणी देखील संस्थेच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। भंते सुमेध बोधी यांचा जो काही या वर्षावासाच्या कालावधीतला कार्यक्रम आहे तो भारतीय बौद्ध महासभेच्या अनुषंगाने इथं संपन्न केला जाणार आहे। मी प्रामुख्यानं अधिकारी बांधवांचं, आमच्या सगळ्या सहकारी मित्रांचं, महिला भगिनींचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्यांनी सर्वांनी केलेलं सहकार्य अतिशय मोठं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं रविकांत भालेराव असतील, विजय नानाजी गांगुर्डे असतील, चौदास भालेराव ज्यांनी या कार्यक्रमाचं मुख्य आयोजन केलं, शरद भोगे, पीके गांगुर्डे, नामदेवराव पगारे, बबन गवळी, विशेष म्हणजे कृष्णाजी सोनवणे यांनी वर्षावासाच्या निमित्तानं देखील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे। सुहास पवार साहेबांनी एक अधिकारी म्हणून धम्म चळवळीमध्ये असणारं त्यांचं सक्रिय सहभाग या संदर्भात त्यांनी मांडणी केलेली आहे। लीनाताई खरे असतील, जयश्रीताई गांगुर्डे असतील, माधुरी निकम असेल, कविताताई बोर्डे असतील, रेखाताई दिवे असतील, सुरेखा बर्वे असतील, मंगल वाघमारे असेल, सरिता जगताप असतील, या सगळ्या महिला भगिनींनी प्रामुख्याने इथं सक्रिय सहभाग घेतलेला आहे। मी नाशिक रोड बुद्धविहार समितीच्या सगळ्या सदस्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। भारतीय बौद्ध महासभेला या अनुषंगानं आपण केलेलं सहकार्य हे निश्चितपणानं पुढील कालावधीत करतात। एक अतिशय मोठं काम या बुद्धविहाराच्या माध्यमातून, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रातलं अभ्यासपूर्ण लीनाताई खरे व कविताताई बोर्डे यांच्या वतीनं उपस्थितांना खीरदान करण्यात आलं।
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चौदास भालेराव यांनी केलं.